2 वर्षांच्या ट्विन सोबत लॉंग ट्रॅव्हल आणि तेही -5 डिग्री टेम्परेचरच्या ठिकाणी. खरंच इतकं इझी आहे का हे? मोगली आणि बगीरा सोबत आम्ही अरुणाचल ट्रिपला निघालो आहोत आणि ऑनेस्टली सांगायचं तर एक्साइटमेंट आहे, पण थोडं टेन्शन सुद्धा आहे. कारण ट्रॅव्हल म्हणजे फक्त बॅग्स पॅक करणं नाही, तर 2 छोट्या जीवांना एका कम्प्लिटली नवीन एन्व्हायरमेंट मध्ये घेऊन जाणं आहे. आणि इथे तर क्लायमेट खूपच हार्श असण्याची शक्यता आहे. काही छोट्या चुका ज्या आपण इग्नोर करतो त्या पूर्ण ट्रिप डिस्टर्ब करू शकतात. म्हणूनच या प्रवासाआधी आम्ही काही गोष्टी खूप कॉन्शियसली प्रिपेअर केल्या, ज्यामुळे मोगली आणि बगीरा दोघांसाठी हा प्रवास स्मूथ होऊ शकेल. तुम्ही कधी तुमच्या मुलांसोबत मोठी ट्रिप प्लॅन करणार असाल तर हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा, कारण याची तुम्हाला खूप मदत होणार आहे. आज आम्ही मोगली आणि बगीरा सोबत या प्रवासाची सुरुवात करत आहोत, पण आमच्यासाठी हा प्रवास पॅकिंग पासूनच सुरू झाला होता. टोडलर सोबत ट्रॅव्हल करताना सर्वात मोठी चूक म्हणजे ओव्हर पॅकिंग किंवा रॉंग पॅकिंग. आपण खूप गोष्टी घेऊन जातो, पण ज्या खरोखर गरजेच्या आहेत त्या कधी कधी विसरतो. म्हणून मोगली आणि बगीरासाठी आम्ही काही बेसिक्स क्लिअर ठेवले, जसे की या 5 गोष्टी मस्ट आहेत. मेडिसिन्स, स्नॅक्स, एक्स्ट्रा क्लोथ्स, बेबी केअर प्रॉडक्ट्स आणि त्यांच्या कम्फर्टसाठी काही फॅमिलियर आयटम्स जसे की कम्फर्ट टॉईज. कारण नवीन जागेत ओळखीच्या छोट्या गोष्टी खूप मोठा फरक करतात. डॉक्टर म्हणून आम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते, प्रिव्हेन्शन हीच बेस्ट ट्रीटमेंट आहे. वेदर चेंज, फूड चेंज या सगळ्याचा डायरेक्ट इफेक्ट मुलांवर होतो, पण अशा वेळी ॲलोपॅथिक औषधे देणे जास्तीत जास्त टाळावे आणि गरजेनुसार फक्त होमिओपॅथिक औषधे द्यावी. अशा ट्रॅव्हल एक्सपिरियन्समुळे मुलांची इम्युनिटी वाढून मुलं खूप स्ट्रॉंग बनतात. म्हणून अननेसेसरी मेडिसिन्स देण्यापेक्षा बेसिक प्रिपेअर्डनेस जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच बाहेर ट्रॅव्हल करताना आम्ही बाळांसाठी होमिओपॅथिक व काही बेसिक औषधांचं प्रथमोपचार किट नेहमी सोबत ठेवतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाळांचं रुटीन. स्लीप टायमिंग, फूड टायमिंग या छोट्या छोट्या गोष्टी बाळांच्या बिहेवियरवर खूप प्रभाव टाकतात. ट्रॅव्हल म्हणजे रुटीन कम्प्लिटली तोडणं नाही, तर शक्य तितकं मेंटेन करणं. आणि हो, प्रिपरेशन फक्त फिजिकल नसतं, मेंटल प्रिपरेशन सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण प्लॅन्स परफेक्ट नसतात, सिच्युएशन्स बदलतात, पण जर आपण फ्लेक्झिबल राहिलो तर ट्रॅव्हल खूप स्मूथ होऊ शकतो आणि मुलंही तितकाच एन्जॉय करू शकतात. या सगळ्या तयारीमुळे आम्हाला एक कॉन्फिडन्स मिळाला की काहीही झालं तरी आपण हँडल करू शकतो. परफेक्ट ट्रिप म्हणजे परफेक्ट पॅकिंग नाही, तर थॉटफुल प्रिपरेशन आहे. आणि कदाचित याच प्रिपरेशनमुळे ट्रॅव्हल खरंच एन्जॉयबल बनतं. मोगली आणि बगीरा सोबतचा हा प्रवास तुम्हाला पुढे कसा अनफोल्ड होतो ते पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा एपिसोड नक्की बघा.